विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे जी भूमी अभिलेख विभाग या अंतर्गत जी नवीन भरती होणार आहे त्याबद्दल आपणास माहिती घ्यायची. विद्यार्थ्यांनो, जवळपास 1013 इतकी पदे भरण्यात येणार आहेत विविध विभागात. आपण माहिती घेणार आहोत. हे बघा, पहिला पॉईंट, गटक संवर्गातील सर्व सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2021. सर्व सेवेने पदे भरायची आहेत आपल्याला. तर कोणती पदे भरायची आहेत हे बघा. आता भूमी अभिलेख विभागातील गटक पदसमूह 4 भूकर मापक तथा लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विविध अर्हता धारित करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. हे बघा, आपल्याला ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर लँड्स रेकॉर्ड रिक्रुटमेंट 2021.in किंवा mahabhumi.government.in या संकेतस्थळावर माहिती भेटेल. हे बघा, 9/12 ते 31/12 पर्यंत उपलब्ध राहील. आता इम्पॉर्टंट गोष्टी बघूयात. आपण पहिल्यांदा बघूयात की अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी 9/12/2021 सकाळी 11 वाजेपासून 31/12 रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आपण. शुल्क कधीपर्यंत भरतील आपल्याला हे बघा, 9/12 ते 1/1/2022 पर्यंत रात्री 12पर्यंत तुम्ही भरू शकता. म्हणजे 31/12 रात्री 12पर्यंत तुम्ही अर्ज सबमिट करू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 1 दिवस एक्स्ट्रा म्हणजे शुल्क भरण्यासाठी. आणि परीक्षेचा जो प्रास्ताविक दिनांक विद्यार्थ्यांनो 23/1/2022 म्हणजे खूप जवळ आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता इथे एक ॲडिशनल माहिती दिली की आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊयात. आता आपणास इम्पॉर्टंट बघायचं आहे आता भराव्याच्या पदांचा तपशील. हे बघा, पदाची नाव व वेतन श्रेणी काय आहे. पदाचं नाव तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा तुमचं पदनाम काय असेल. भूकर मापक तथा लिपिक. सपोज तुमचं XYZ नाव आणि त्याच्या खाली तुमचं पदनाम काय असेल, भूकर मापक तथा लिपिक. वेतन स्तर काय आहे तुमचा S6 19,900 ते 63,200. हे बघा, तुमची जी सॅलरी आहे यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की सॅलरी काय असेल, एक्सेल फाईलनुसार मी तुम्हाला एकदम सुस्थितीत म्हणजे व्यवस्थित पद्धतीने माहिती देईल. हे बघा, आता जी पदे भरायची आहेत ती विभागावाईज भरायची आपल्याला. पहिला विभाग घेतोय आपण उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रादेशिक विभाग. म्हणजे विभागावाईज ही पदे भरली जातील. तुम्ही बघू शकता खाली. हे बघा, टोटल जातीचे प्रवर्ग दिलेत. ह्या टोटल आपल्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यानंतर समांतर आरक्षण म्हणजे एक कॅटेगरी घेतली तर माजी सैनिक झाले, प्रकल्पग्रस्त झाले, भूकंपग्रस्त झाले, महिला झाले, खेळाडू झाले, अंशकालीन झाले, अनाथ झाले आणि समांतर आरक्षण विरहित आणि एकूण पदसंख्या असे हे टोटल त्याचं डिवाईड केलं आहे. आपण फक्त आता एकूण पदे बघणार आहेत आणि टोटल पदे किती आहेत ऑलरेडी मी सांगितलं की 1013 आपल्याला पदे भरायची आहेत. आपण एकूण पदे फक्त बघणार आहोत. हे बघा, एकूण पदे आहेत पूर्व विभागात 163, त्यानंतर अराखीवसाठी 57 आहे, EWSसाठी 16 आणि इतर मागासवर्गीयसाठी 52 आहे. त्यानंतर बाकीचे आपण बघू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तसेच दिव्यांग जे आपले मित्र आहेत त्यांसाठी एकूण 12 पदे राखीव ठेवण्यात आले आहे. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांना. आता दुसरा विभाग घेतोय आपण कोकण प्रदेश म्हणजे मुंबई. कोकण प्रदेश आणि मुंबई विभाग घेतोय आपण. हे बघा, हे विभागात एकूण पदे किती आहेत दिसत आहे तुम्हाला, 240 एकूण पदे आहेत. त्यानंतर अराखीव पदे किती आहेत 67, त्यानंतर EWS 25, त्यानंतर इतर मागासवर्गीय 52. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण याचा स्टडी करू शकता. पुढे जाऊयात. आता तिसरा विभाग घेतोय विद्यार्थ्यांना आपण उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक विभाग. नाशिक विभाग घ्यायचा विद्यार्थ्यांना आपल्याला. हे बघा, एकूण किती पदे आहेत 102. त्यानंतर अराखीवसाठी 37 आहे, त्यानंतर EWSसाठी 11 आहेत, इतर मागासवर्गीयसाठी 25 आहे. अशा पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे. पुढे जाऊयात. आता चौथा विभाग घेतोय विद्यार्थ्यांना आपण उपसंचालक भूमी अभिलेख औरंगाबाद प्रदेश औरंगाबाद. ठीक आहे, म्हणजे औरंगाबाद विभागात एकूण 207 पदे आहेत. म्हणजे 207 खूप जास्त पदे आहेत. त्यानंतर अराखीवमध्ये 91, EWSसाठी 21, त्यानंतर इतर मागासवर्गीयसाठी 45. ठीक आहे, अशी पदभरती असेल. त्यानंतर जे दिव्यांग मित्र आहेत आपले त्यांसाठी एकूण 8 असतील. पुढे जाऊयात. आता त्यानंतर पाचवा विभाग घेतोय आपण उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती विभाग. हे बघा, अमरावती विभागात एकूण 108 पदे असतील. राखीवसाठी 24 आहे, त्यानंतर EWSसाठी 11 आणि त्यानंतर इतर मागासवर्गीयसाठी 11 आणि बाकी डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने असेल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचा विभाग घेतो विद्यार्थ्यांना 6वा विभाग नागपूर प्रादेशिक विभाग. ठीक आहे, नागपूर विभागात बघा एकूण 189 पदे आहे. राखीवसाठी 97 पदे आहेत, त्यानंतर EWSसाठी 19 आहे, इतर मागासवर्गीयसाठी 22 आहे. ठीक आहे, आणि बाकीचे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून. हे बघा, व्हिडिओची लेंथ आपणास अनावश्यक पद्धतीने वाढवायची नाही. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल विद्यार्थ्यांना तो कृपया चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा.
कारण आपण असेच इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन येत असतो. तसेच आपण वेगवेगळी सिरीज आणत असतो. म्हणजे चालू घडामोडी झाल्या, तसेच सामान्य ज्ञान झाले, यावर आपण सिरीज आणत असतो. याबाबत अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांना आपण. आता इम्पॉर्टंट बघायचं आहे आपल्याला वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता. हे महत्त्वाचं विद्यार्थ्यांना. उमेदवाराने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे काय 31/12/2021 पर्यंत ही शैक्षणिक अर्हता किंवा वयोमर्यादा असली पाहिजे. हे बघा, संवर्गाचं नाव दिलं आहे त्यांनी भूकर मापक तथा लिपिक. अर्हता आणि अनुभव लक्षात घ्या. पहिल्या पॉईंटमध्ये मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका. एक तर तुमच्याकडे काय पाहिजे, इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. ठीक आहे, इंजिनिअरिंगची डिग्री नसेल तर काय पाहिजे, डिप्लोमा पाहिजे तुमच्याकडे. बरोबर, पदविका म्हणजे काय, डिप्लोमा पाहिजे तुमच्याकडे. किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे 2 वर्षाचे सर्वेक्षक पदाचे उपक्रम प्रमाणपत्र पाहिजे. हे स्टार मार्क केलं आहे, आपण खाली बघणारच आहोत. याचा अर्थ काय होतो. त्यानंतर लक्षात घ्या की मराठी टंकलेखन स्पीड तुमचा 30 मिनिमम पाहिजे. त्यानंतर 40 मॅक्झिमम पाहिजे शब्द प्रति मिनिट. म्हणजे मिनिमम शब्द 30 शब्द तुम्हाला टाईप करता आले पाहिजे मराठीचे, आणि इंग्रजीचे तुम्हाला कमीत कमी 40 शब्द टाईप करता आले पाहिजे. ठीक आहे. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. हे बघा, उपरोक्त क्रमांक 2 मध्ये नमूद केलेले टंकलेखन किंवा विषय अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल, सपोज तुमच्याकडे हे जरी नसेल, ठीक आहे, तरी पुढील 2 वर्षात तुम्हाला टाईम दिला जाईल. परंतु अशा व्यक्तीने सदर अर्ज नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक असेल. म्हणजे पुढील 2 वर्षामध्ये तुम्ही हे प्रमाणपत्र सादर करू शकता. हे डिफिकल्ट नाही. तुम्ही 1 महिन्याचा कोर्स जरी केला तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टाईप करू शकता. तसेच लक्षात घ्या, आपण जे स्टार मार्क केलं होतं, बरोबर, स्टार मार्क म्हणजे काय, केंद्र शासनाच्या मान्य संचालक रोजगार व प्रशिक्षण क्रमांक 2014 CD दिनांक 4 जुलै 1984 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्व्हेवर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट 2014 पासून 1 वर्ष कालावधीचा झाला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र असतील. ठीक आहे. वैध तुमच्याकडे हे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र हे बघा, इथं मात्र त्यांनी केले, स्टार करतो मी. त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांच्या निवडीबाबत कारवाई करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम असेल. परंतु याबाबत जर शासनाकडून नवीन जर गाईडलाईन्स आल्या तर त्या पद्धतीने बदल करण्यात येऊ शकतो. पुढे जाऊयात आता कमाल वयोमर्यादेतील शिथिलता. म्हणजे जे आपण जे वय बघितलं तर ते मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाचं त्याच्यात कमाल, म्हणजे 38 मध्ये 5 ॲड करा. प्रकल्पग्रस्तांसाठी 25 वर्षापर्यंत. त्यानंतर दिव्यांग जे आपले बांधव आहेत त्यांसाठी 25 वर्षापर्यंत. माजी सैनिक यांच्यासाठी वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. त्यानंतर दिव्यांग जे आहेत आपले त्यांना 25 वर्षापर्यंत असेल. अंशकालीन जे उमेदवार विद्यार्थ्यांना त्यांना 46 वर्षापर्यंत असेल. खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्षपर्यंतची अट शिथिल जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असेल. त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 25 वर्षापर्यंत असेल. त्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य यांच्यासाठी जनगणना कर्मचारी व 1994 नंतर निवडणूक कर्मचारी उमेदवार यांच्यासाठी 25 वर्षापर्यंत असेल. परीक्षेचे स्वरूप काय असणार विद्यार्थ्यांना, खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, परीक्षेचे स्वरूप अशा पद्धतीने टोटल 100 प्रश्न असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. मराठी व्याकरण, त्यानंतर पॅसेज याच्यावर क्वेश्चन असणार. इंग्रजीचं पण सेम, ग्रामर, पॅसेज यावर क्वेश्चन असणार. सामान्य ज्ञानमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी येऊ शकतं. त्यानंतर बेसिक ज्या गोष्टी आहेत, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे विज्ञान किंवा गणित यावरचे प्रश्न विचारू शकता. बौद्धिक चाचणी म्हणजे काय की जे ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग झालं किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालं, यावर प्रश्न विचारू शकता. प्रत्येकाला समान आहे. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न, असा टोटल 100 प्रश्नांचा पेपर असेल. आणि याला एकूण गुण किती आहेत, 200 गुण. ठीक आहे. दर्जा काय दिला त्यांनी, माध्यमिक शालांत परीक्षा दर्जे समान असेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तुमचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपण व्हिडिओ आपणापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते सर्व मोफत असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो. आता परीक्षा शुल्क काय असणार आहे लक्षात घ्या. 300 रुपये अमागाससाठी आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये असेल. ठीक आहे. वर दर्शवण्यात आलेले जे शुल्क आहे त्याचे सपोज जे ॲडिशनल चार्जेस असतील, नेट बँकिंगचे झाले किंवा UPIचे, ते वगळून हे दिले आहेत. म्हणजे यात ते रक्कम ॲड केली जाईल. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू असणार नाही.
निवडीचे निकष बघूयात विद्यार्थ्यांनो. हे लक्षात घ्या की सपोज रिझर्वेशन जरी असेल तरी एवढं लक्षात ठेवा की रिझर्वेशनमध्ये तुम्ही बसत जरी असाल तरी तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. किती? 45% गुण, म्हणजे 200 मार्क्सपैकी 45% गुण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास ते 90 मार्क्स तुम्हाला पेपरमध्ये पडणं गरजेचं आहे. सर्व कॅटेगरीसाठी हा नियम लागू असेल. लक्षात घ्या, एकाच पदासाठी हे बघा, पदासाठी विविध केलेल्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विविध आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येईल. लक्षात घ्या, जेव्हा एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले, सपोज 4 पोस्ट, पण शेवटचा जो पोस्ट आहे त्यासाठी जर समान गुण भेटले दोघांना, म्हणजे दोघांनाही 160 भेटले, त्यासाठी काय असेल लक्षात घ्या, समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्राधान्यक्रम दिला जाईल. म्हणजे जे 2 कॅन्डिडेट समान गुणावर आहेत, सपोज एक कॅन्डिडेट त्यापैकी जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं जर पाल्य असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. सपोज हे दोन्ही नाही आहेत, मग सेकंड क्रायटेरिया वापरला जाईल. त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेले उमेदवार आहेत, म्हणजे सपोज 2 आहे, सपोज एकाचं वय जास्त आहे म्हणजे 27 आहे आणि एकाचं 24 आहे, तर ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल. सपोज दोघांचे वय सारखं आले तर त्यावेळेस काय केलं जाईल, सपोज दोघांचे वय सारखे येत आहेत त्यावेळेस काय केलं जाईल, उच्चतम शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्याचं शिक्षण जास्त असेल, पदव्युत्तर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षोत्तर, म्हणजे काय, सपोज एखाद्याचं एमटेक आहे किंवा एमटेकला प्राधान्य देईल. सपोज एकाचं डिग्री आहे म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री घेतली आणि एकाने डिप्लोमा केला आहे तर डिग्रीवाल्याला प्राधान्य दिलं जाईल. सपोज डिप्लोमा आहे एखाद्याचा आणि एखाद्याचा ITI केला आहे तर डिप्लोमावाल्याला प्राधान्य दिलं जाईल, अशा पद्धतीने. त्यानंतर चौथा पॉईंट बघणार आहोत आपण, सदर परीक्षेच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विविध असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. सपोज सगळ्या गोष्टी जर सारख्या येतात, असं कधीच होणार नाही, सर्व गोष्टी सारख्या जुळून आल्या, अनुक्रमांक 1, 2, 3, तर ज्यांनी जास्त मार्क घेतले किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. वरील पदांकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना. हे बघा, 9/12 ते 31/12 मध्ये तुम्ही ही जी साईट आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, शुल्क जे भरायचं आहे आपल्याला ते शुल्क कधी 1/1/2022 रात्री 12पर्यंत असेल. एवढे शेवटपर्यंत जाऊ नका, शेवटपर्यंत गेलं तर साईट हँग वगैरे होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर आपण यानंतर एक डिटेल व्हिडिओ आणणार आहोत, यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा यावर असेल. लक्षात घ्या, स्पर्धात्मक परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, आपणास माहिती आहे. त्यानंतर वर दर्शवण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांना नियमानुसार विचार केला जाईल. लक्षात ठेवा, याला पॅरलल रिझर्वेशन म्हणतात. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे आपण जे तुम्हाला रिझर्वेशन दाखवलं होतं, सपोज इतर मागासवर्गीय घेतलं होतं मी, त्यात काय होतं, महिला होते, खेळाडू होते, त्यानंतर सर्वसाधारण होते. सपोज खेळाडू नाही चाले कोणते इतर मागासवर्गीयांसाठी, तर काय केलं जाईल की जे बाकीचे प्रवर्गातील विद्यार्थी म्हणजे जनरल जे पुरुष विद्यार्थी, सपोज 4 पोस्ट जर भरल्या गेल्यात पण 5 नंबरचा जो विद्यार्थी असेल त्याला मग खेळाडू प्रवर्गातून दिलं जाईल. सेम वे महिलांसाठी असेल. महिलांमध्ये सपोज जेवढे पाहिजे तेवढं जर महिला नसेल तर मग जे बाकीचे जे उमेदवार क्वालिफाय असतील त्यांना त्याच्यातून पॅरलल रिझर्वेशन दिलं जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, पुढे जाऊयात आता, उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन. लक्षात घ्या, उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही, म्हणजे खूप अचूक पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे. तसेच सर्व अटी व शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा आहे. काळजीपूर्वक भरा विद्यार्थ्यांनो. पुढे जाऊयात, 6वा पॉईंट एकदम महत्त्वाचा, कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवारांना ऑफलाईन OMR आधारित परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांची ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. लक्षात ठेवा, हे बघा, तुम्ही जेव्हा पहिलं काय असेल की तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार, ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काय होईल की तुमचं प्रवेशपत्र येईल, म्हणजे हॉल तिकीट येईल, ठीक आहे. हॉल तिकीट येईल. हॉल तिकीट आल्यानंतर काय होईल की तुमची एक्झाम घेतली जाईल, ठीक आहे. एक्झाम घेतल्यानंतर तुमचं काय होईल की गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ही जी एक्झाम असेल ती काय असेल की OMR शीट. OMR शीट म्हणजे काय, एक ऑप्शन समोर गोल केले असेल, तुम्हाला जे अचूक ॲन्सर असेल त्याला काय करायचं आहे, त्याला
मार्क करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे तो रकाना तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसिजर होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, ठीक आहे, अशी पद्धत असते. त्यानंतर पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्या टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार भूमिलेख अभिलेख विभागात राखून ठेवित आहे. लक्षात घ्या, परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात मोबाईल गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर, आयपॅड तसं इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरण्यास सक्त मनाई आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मागासवर्ग उमेदवारांचा आरक्षित पदांकरिता विचार केला जाणार नाही. त्यांना सर्वसाधारणमधून फॉर्म भरावा लागणार आहे, असाधारणमधून. उमेदवार परीक्षा कागदपत्र पडताळणी इत्यादीकरिता स्वखर्चाने, बरोबर, म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा स्वखर्चाने असेल, डिपार्टमेंट कोणताही तुमचा खर्च करणार नाही. परीक्षा शुल्क भरण्याची सर्व माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. सपोज ऑनलाईन अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचणी आल्यास त्यांनी 2 नंबर दिलेत, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, पण कधीही नाही. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करू शकता, अथवा त्यांचा जो ऑफिशियल ईमेल आय डी आहे त्यावर तुम्ही तक्रार अर्ज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर ऑफलाईन ओएमआर परीक्षा म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला सेंटर विचारणार, कोणकोणतं सेंटर तुम्ही द्यायचं. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद किंवा अमरावती यापैकी एक सेंटर घ्यायचं आहे. ही परीक्षा केंद्र वाढवणे, कमी करणे किंवा किती मुलं फॉर्म भरतायत त्यानुसार त्यामध्ये वाढ करायचा, कमी करायची किंवा बदल करायचा याचे सर्व अधिकार भूमी अभिलेख विभागाकडे असतील, ठीक आहे. याची डिटेल माहिती, परीक्षेचं ठिकाण, वेळ, दिनांक तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच आपलं जे चॅनल आहे त्यावर आपण अधिकची माहिती अपडेट करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांना. हे बघा, पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल संकेतस्थळावर देईल. तसेच आपल्या चॅनलवर आपण सांगणारच आहोत परीक्षेचे केंद्र व परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना. लक्षात घ्या, परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल, म्हणजे जे हॉल तिकीटमध्ये नमूद असेल. त्यानंतर बदल करण्यासाठी कोणतीही विनंती करायची नाहीत आणि त्याचा विचारातही घेतली जाणार नाही. कोणती परीक्षा रद्द करणे किंवा वाढवणे याचा सर्व अधिकार भूमी अभिलेख विभागाकडे आहे. परीक्षा केंद्रा व्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्र देण्याचे अधिकार भूमी अभिलेख, सपोज वाटते डिपार्टमेंटला की एखाद्या ठिकाणी जर अशी परिस्थिती नाही की तिथे आपण कंडक्ट करू शकतो, तर ते परीक्षा केंद्र बदलू शकता तुमचे, ठीक आहे. त्यानंतर स्वखर्चाने यायचं आहे, कुठलाही खर्च तुम्हाला डिपार्टमेंट करणार नाही. सर्वसाधारण शर्ती लक्षात घ्या, पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्या, कोणतीही आता महाराष्ट्राची एक्झाम झाली तर तुम्हाला माहिती तंत्रज्ञान हे त्यांनी GR दिले, त्यानुसार संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा सेवा समाप्त होऊन जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल त्यापासून पुढील 2 वर्षाकरिता संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक राहील. लक्षात घ्या, जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना यामधून वगळण्यात येतं, त्याबाबतचा शासन निर्णयही आहे, त्यांना वगळण्यात येतं. तसेच बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे MSCIT असेल त्यांना करण्याची गरज नाही, ठीक आहे. पुढे जातोय आता. लक्षात घ्या, उमेदवारांनी डॉमिसाईल सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहेत. मराठी भाषेचे ज्ञान आहे हे तुम्हाला कशावरून कळेल, तर लक्षात घ्या, तुम्ही 10वी किंवा 12वीला जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे त्यात तुम्हाला मराठीचे सब्जेक्ट पाहिजे. जर तो सब्जेक्ट नसेल तर लक्षात घ्या, तुम्हाला मराठी भाषा एकदा जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणपत्र सादर करायचं असतं. जेव्हा तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्तता करावी लागते. एक तर मराठी भाषेचं सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्यानंतर तुमची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनो, ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर, म्हणजे मी एक गव्हर्नमेंट ऑफिसर असल्याने मी तुम्हाला ॲडिशनल माहिती देतो. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जॉईन होता तेव्हा तुमचं एक सेवा पुस्तक तयार होत असतं, सेवा पुस्तक, ठीक आहे. सेवा पुस्तकामध्ये ही सर्व माहिती तुम्हाला प्रमाणित करायची असते. त्यामुळे ही माहिती किंवा हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तुम्ही जायचं आहे याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला डिपार्टमेंट देतं, ठीक आहे, की तुम्ही जाऊन टेस्टिंग करून या किंवा चेकिंग करून या. तसेच लक्षात घ्या, मूळ निवड यादीतील उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, जात प्रमाणपत्र, ठीक आहे, 2020-21 साठी वैध असलेले नॉन क्रिमिनल दाखला हे प्रमाणित करणं गरजेचं आहे. नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरील केली जाईल. लक्षात घ्या, कोणतेही सपोज जात प्रमाणपत्र किंवा तुम्ही हे दिलं असेल किंवा अर्जाच्या पावत्या दिल्या असतील त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. छाननी अंती वरील प्रमाणपत्रे माहिती खोटे आढळल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. लक्षात ठेवा, तुमचा परीक्षेविधीन कालावधी असेल, जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचा तुमचा परीक्षेविधीन कालावधी असेल, यालाच आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो. हा जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवतील. म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल त्यापासून सपोज तुम्ही सुट्ट्या घेतल्या, सपोज मी 1 महिना 5 दिवस 10 दिवस म्हणजे एकूण 1 वर्षामध्ये सपोज तुमची 1 महिनाभर सुट्टीच गेला तर तुमचा कालावधी 1 महिन्याने पुढे जाईल, ठीक आहे, लक्षात घ्या.
त्यानंतर भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे वेळापत्रक येईल भूमी अभिलेख प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचं ते तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि ती प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. सपोज तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण केली नाही किंवा परीक्षाविधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केला नाही तर तुमची सेवा समाप्त करण्याचे अधिकार सर्व भूमी अभिलेख विभागाला असतील. त्यानंतर लक्षात घ्या, अंशकालीन उमेदवार जे आहेत म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या रोजगार व मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेले पदवीधारक किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार म्हणण्यात येईल. त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू, लक्षात घ्या हे जे शासन निर्णय आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट तयार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जे तुमचं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला प्रमाणित करणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त खेळाची प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळी सर्व खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतर लक्षात घ्या, महिला आरक्षणासाठी लक्षात घ्या की वर्ष 2020-21 याकरिता वैध असलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. 31/3/2021 पर्यंत ते वैध पाहिजे. नॉन क्रिमिनलवर खाली येतं बघा की कधीपर्यंत हे व्हॅलिड असेल तर ते 31/3/2021 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. त्यानंतर मागील 3 वर्षाचे म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी मागील 3 वर्षाचे जे उत्पन्न आहे ते ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर पुढे जाऊयात. आता दिव्यांग व्यक्तींचे आरक्षण आहे त्याबाबत माहिती दिली तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. लक्षात घ्या, किमान 40% अपंगत्वाचे संबंधित जिल्ह्याचे शासकीय रुग्णालयातील प्राधिकृत वैद्यकीय तज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. लक्षात घ्या. त्यानंतर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाची सेवा योजन कार्यालयाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. माजी सैनिक असल्यास त्यांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेले असणे गरजेचे आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांकडे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि छाननीच्या वेळेस हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट द्यावे लागतील. लक्षात घ्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर विमुक्त जाती, विशेष मागासवर्ग व इतर मागासवर्ग यांच्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला विशेष म्हणजे प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. कधीपर्यंत? 31/3/2021 पर्यंत. तसेच EWSसाठी लक्षात घ्या, EWS कॅन्डिडेटसाठी पण तेच आहे की एक तुम्हाला परिशिष्ट क मध्ये एक नमुना दिला आहे, स्वयं घोषणापत्र आणि परिशिष्ट ड पडताळणीच्या वेळी आवश्यकता राहील त्याबाबत. तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असले पाहिजे EWSचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या की ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दिनांक 13/10/1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे. पुढचा पॉईंट घेतोय, सदर प्रवर्गातील उमेदवारांकरता वय, परीक्षा फी व इतर अनुज्ञेय सवलती ह्या इतर मागास प्रवर्गासारख्याच असेल. म्हणजे तुम्हाला जी शुल्क आहे ते 165 रुपये असेल जे EWSमध्ये आहेत त्यांच्यासाठी. लक्षात घ्या, जे शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचारी आहेत त्यांना विभागातील सक्षम अधिकाऱ्याच्या परवानग्याने विविध मार्गाने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. परीक्षेत बसण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगीची प्रत उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, तुम्ही MPSCची एक्झाम द्या किंवा कोणतीही एक्झाम द्या, जे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांनी हे बघा, तुम्हाला जेव्हा अर्ज करायचा आहे त्यापूर्वी तुम्ही एक फॉर्मॅटमध्ये आपल्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायची, विषय टाकायचा त्याच्यात की ही ॲडव्हर्टाईजचं नाव टाका आणि ऑनलाईन अर्ज करत असलेबाबत आणि मायना लिहा त्यामध्ये की मला परवानगी मिळावी, म्हणजे परीक्षा किंवा अर्ज करण्यासाठी परवानगी मिळावी आणि त्यांची सही घेऊन ते टपालात द्या आणि त्याची एक कॉपी तुमच्याकडे असू द्या. त्यानंतर हे बघा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन करणं गरजेचं असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे, त्याचा जो फॉर्मॅट आहे तो खाली दिला आहे. त्यानंतर हे बघा, कोणतीही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना किंवा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळी तुम्ही सर्व योग्य माहिती देणं गरजेचं आहे. खोटी माहिती आढळली किंवा तुम्ही जी निवड करण्याची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये जर दबाव तंत्राचा वापर केला तर तुम्हाला अवैध करून या निवड प्रक्रियेतून बाहेर करण्यात येईल. तसेच तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे योग्य माहिती भरा. लक्षात घ्या, मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक असेल. म्हणजे जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला हे दिलं जाईल, म्हणजे मुभा दिली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करताना निवडलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिपत्याखाली नियुक्ती देण्यात येईल.
6 जे विभाग आहेत त्यामध्ये नियुक्ती देण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने सादर केलेले कागदपत्रे ठीक आहे असल्याची शासन निर्णयाच्या अटींच्या पूर्तता होत असल्याची खात्री झाल्यानंतरच नियुक्ती देण्यात येईल. ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणारच आहे, त्यानंतर देण्यात येईल. लक्षात घ्या की जे उमेदवारांची निवड झाली आहेत पण ते अवैध झाले म्हणजे की त्यांना जर काढून टाकलं तर लक्षात घ्या जे उमेदवार अतिरिक्त यादीतील उमेदवार असतील त्यांना म्हणजे पूस दिली जाईल. लक्षात घ्या जे विजा अ भ ज ब क ड या प्रवर्गातील विहित केलेले आरक्षण त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास अंतर्गत परिवर्तनीय राहील. लक्षात घ्या मध्यस्थ हे बघा निवड प्रक्रिया दरम्यान ना काही लोक म्हणजे की काही सांगतात की मी तुम्हाला नोकरी मिळवून देईल किंवा काय वगैरे ठीक आहे. तर असे जे ठग लोक आहेत त्यापासून लांब राहा. कोणत्याही कारणास्तव सदर जाहिरातील दर्शवण्यात आलेली पदे अथवा सदर जाहिरात रद्द करण्याचा अधिकार भूमी अभिलेख विभाग राखून ठेवत आहे. त्यानंतर पुढे घेऊयात हे बघा लहान कुटुंब जे आहेत त्यांचं प्रतिज्ञापन हे अशा पद्धतीने ठीक आहे. याची तुम्ही प्रिंट काढा आणि ही माहिती भरू शकता तुम्ही. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत ऑलरेडी आपण बोललो यावर 9 ते 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही भरू शकता. त्यानंतर शुल्क तुम्ही 1 जानेवारी 2022पर्यंत रात्री 12पर्यंत भरू शकता. लक्षात घ्या आता फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरताना तुमच्याकडे ईमेल ID असणं गरजेचं आहे आणि मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये DND सेवा लागू केली तुम्हाला जर मेसेज प्राप्त नाही झाला, ईमेल ID जर चुकीचा टाकला, मोबाईल क्रमांक जर चुकीचा टाकला तर याबाबत कुठल्याही प्रकारची दखल विभागाकडून घेतली जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल त्यानंतर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट काढून घ्या. त्यानंतर हे बघा आता अर्ज करताना क्लिक फॉर रजिस्ट्रेशन करायचं. सुरुवातीला क्लिक फॉर रजिस्ट्रेशन करायचं. त्यावेळेस तुम्हाला काय द्यावं लागेल भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID टाकावं लागेल. त्यानंतर काय करायचं सबमिट करायचं. त्यानंतर तुमच्या दोन्हीवर ही OTP येईल. मोबाईल क्रमांकावर OTP आला तो तिथे पुटअप करायचा, व्हेरीफाय करायचा. ईमेल ID वर जो OTP आला तो टाकायचा, व्हेरीफाय करायचा. ठीक आहे. ही प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि जो पासवर्ड आहे तुमच्या मोबाईल फोनवर येईल आणि ईमेल ID वर येईल. हा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो काळजीपूर्वक आपल्याकडे सेव्ह असू द्यात. तुम्हाला प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड करताना तसेच पुढेही म्हणजे जेव्हा रिझल्ट वगैरे लागेल त्यावेळेस तो उपयोगी असणार आहे. लक्षात घ्या उमेदवारांनी फॉर्म भरताना व्यवस्थित नाव टाकायचं आहे म्हणजे योग्यरित्या नाव भरायचं आहे. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळेस ते नाव चेक केलं जातं म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवर नाव काय तुमचं, तुम्ही फॉर्ममध्ये नाव काय भरलं हे कृपया काळजीपूर्वक भरा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लक्षात घ्या की सेव्ह आणि प्रिव्ह्यू तुम्ही करू शकता. त्यानंतर पूर्ण अर्ज एकदा बघून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की कुठं चुकलं आहे तर तुम्ही एडिट करू शकता. लक्षात घ्या पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी व्यवस्थितरित्या अपलोड करायची आहेत. त्यानंतर पेमेंट आणि मेक पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंटची ऑलरेडी आपण माहिती घेतलेली आहे, कशा पद्धतीने करू शकता तुम्ही. माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करायची आहे आणि त्यानंतरच शुल्क भरायचं आहे. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही प्रकारे तुम्हाला माहिती बदल करता येणार नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तयार होणारा लॉग इन ID व पासवर्ड ऑलरेडी सांगितलं आहे मी जतन करून ठेवणे खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या ही माहिती खूप काळजीपूर्वक भरायची कारण की पूर्ण प्रोसिजरमध्ये हीच माहिती तुमची असणार आहे. सपोज एखादा इनकम्प्लीट फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही छायाचित्र आणि स्वाक्षरीच अपलोड केली नाही तर तुम्हाला अवैध ठरवण्यात येईल किंवा तुम्हाला हॉल तिकीटच तुमचं येणार नाही. त्यानंतर ऑनलाईन अर्जावर अपलोड केल्याचे छायाचित्र वरीलप्रमाणे सर्व ठिकाणी असेल. तुम्ही जो फोटो अपलोड करणार आहे लक्षात घ्या फोटो आणि साईन तुमची थ्रूआउट दी प्रोसिजर असते त्यामुळे योग्यरित्याच अपलोड करा. जर तुमच्याकडे व्यवस्थित फोटो जर नसेल तर कृपया नवीन फोटो काढा, त्याच्या मल्टिपल कॉपीज तुमच्यासोबत असू द्यात. ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर त्याची डाउनलोड करा PDF. एकतर ती तुमच्या फोनमध्ये सेव्ह असू द्या आणि एक प्रिंटआउट तर नक्कीच काढा. ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत लक्षात ठेवा. पेमेंट गेटवे असेल, तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यापैकी करू शकता वापर. त्यानंतर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पेमेंट कराल कृपया रिफ्रेश करू नका. ठीक आहे. किंवा बॅक की दाबू नका जोपर्यंत तुमची ई पावती प्रिंट होत नाही तोपर्यंत. त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही पुनश्च लॉग इन करायचं आहे. सपोज तुम्हाला वाटतं की ऑनलाईन पेमेंट तुमचं झालेलं नाही तर परत एकदा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परत एकदा लॉग इन करा. तुम्हाला दिसू शकतं की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे किंवा नाही. इफ नॉट तुम्ही परत एकदा प्रोसिजर करू शकता. लक्षात घ्या त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. 9 तारखेला चालू होणार आहे. लगेच फॉर्म भरायचा आहे 10-11 तारखेला. सगळे डॉक्युमेंट्स स्वतःच्या सोबत ठेवायचे आणि जो फॉर्म भरायचा जो डिटेल प्रोसिजर आहे म्हणजे डायरेक्ट प्रात्यक्षिक आपण करून दाखवणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनल विद्यार्थी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. आपण पूर्ण
जी PDF आहे त्याचा स्टडी केलेला आहे आणि त्यानंतरच आपणापर्यंत आपण पोहोचत आहोत. लक्षात घ्या, छायाचित्र जे अपलोड करायचं आहे ते कशा पद्धतीने पाहिजे लक्षात ठेवा. छायाचित्र हे लेटेस्ट पाहिजे, त्यानंतर पासपोर्ट आधारित छायाचित्र पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मोबाईलने काढलेले फोटो वगैरे असे कृपया अपलोड नका करू. जर रिजेक्ट झाले तर सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. जेव्हा तुम्ही फोटो काढाल त्याच्या पाठीमागचा जो बॅकग्राऊंड असेल तो लाईट ठेवा किंवा रंगीत किंवा पांढऱ्या रंगाचा असला पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फोटो काढाल तर लक्षात घ्या की फोटो काढताना अशी सावली पडली नाही पाहिजे त्याच्यावर. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फ्लॅशचा वापर करा तर तुमच्या डोळ्यामध्ये रेड आय येणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर चष्मा घातलेला असेल तर फोटो काढताना त्याच्यावर फ्लॅश पडणार नाही याची काळजी घ्या. टोपी, हॅट व गॉगल घालून फोटो काढायचे नसतात. जे तुमचा जो फोटो असेल तो 100 KB जास्त नसावा. ठीक आहे, तुम्ही पेंटमध्ये किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये ते कॉम्प्रेस करू शकता जास्त MBचा असेल तर. लक्षात घ्या, स्वाक्षरी जी असेल ती पांढऱ्या रंगाच्या पेपरवर काळ्या शाईच्या पेनाने तुम्हाला साईन करायची आहे. ठीक आहे, स्वाक्षरी ही प्रत्येक स्टेजवर तुमची तपासली जाईल. हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर जेव्हा परीक्षा केंद्रावर जाल तर सेम तुमची साईन आहे का ती बघितली जाईल. तुम्ही जेव्हा जॉईनिंग कराल तेव्हाही तुमची साईन चेक केली जाईल. त्यामुळे साईन एकच ठेवा. जी साईन असेल तिची इमेज 50 KB जास्त नसली पाहिजे याची काळजी घ्या. लक्षात घ्या, छायाचित्र आणि जी स्वाक्षरी अपलोड करायची वेगवेगळ्या 2 लिंक असतील त्यातून तुम्हाला अपलोड करायची. ठीक आहे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अस्पष्ट असल्यात जर तुमचा ॲप्लिकेशन जर रिजेक्ट केलं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची असेल. लक्षात ठेवा. प्रवेशपत्र डाउनलोड कधी करायचं हे बघा, जेव्हा प्रवेशपत्र येईल तेव्हा तुम्हाला ईमेल आणि मेसेजद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल की डाउनलोड करू शकता तुम्ही. त्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येकदा संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉग इन करावं लागेल. हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर प्रवेशपत्र जे येईल, ठीक आहे, प्रवेशपत्रावर तुम्हाला अलीकडच्या काळातील छायाचित्र चिटकावे लागणार आहे. त्यामुळे मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्ही लेटेस्ट फोटो काढू घ्या, त्याच्या मल्टिपल कॉपीज करा, कारण की त्या तुम्हाला फ्युचरमध्ये लागणार आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर जाणार आहेत तर तुमच्यासोबत एक ओरिजिनल तुमची ही असली पाहिजे, हॉल तिकीट असलं पाहिजे, त्याच्यासोबत एक ओळखपत्र असलं पाहिजे आणि ओळखपत्राची एक साक्षांकित म्हणजे स्वतःची साक्षांकित एक प्रत असली पाहिजे, छायांकित प्रत. तर कोणकोणती ओळखपत्र पाहिजेत लक्षात घ्या. पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसहित आधार कार्ड, बँकेचे फोटोसहितचे पासबुक, महाविद्यालयाचे विद्यालयाकडचे अलीकडील वैध ओळखपत्र, कर्मचारी ओळखपत्र, फोटोसहित असणारे बार काउन्सिलचे ओळखपत्र पर्यवेक्षकाला सादर करणे आवश्यक असेल. म्हणजे जो तिथला जो टीचर असतील, शिक्षक असतील, पर्यवेक्षक असतील त्यांना तुम्हाला यापैकी एक तुम्हाला पुरावा सादर करायचा आहे, ओरिजिनल घेऊन जायचं आहे आणि त्याची एक काय करायची, झेरॉक्स घेऊन जायची. जर त्याला वाटलं की शंकास्पद आहे, बाबा खोटी माहिती मला वाटते किंवा दुसराच व्यक्ती आला आहे, तर तो तुमचा जो प्रवेश आहे तो रिजेक्ट करण्याचे अधिकार त्याला असेल. लक्षात घ्या, महिला उमेदवारांच्या पहिल्या किंवा मधल्या शेवटच्या नावानंतर विवाहानंतर बदल झाला असल्यास त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याचे राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, अफिडेव्हिट यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, पुढचं रेशन कार्ड व ई आधार कार्ड परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा असणार नाही. रेशन कार्ड चालणार नाही आणि ई आधार कार्ड चालणार नाही. परीक्षेसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील, परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र लागेल, हॉल तिकीट, ओरिजिनल आयडेंटी कार्ड लागेल आणि त्याची एक काय लागेल, झेरॉक्स लागेल. पुढे विद्यार्थ्यांनो, आपण एक सखोल अभ्यास करून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आणला होता. लक्षात घ्या, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर कृपया लाईक करा. तसेच हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. फ्युचरमध्ये आपण आपणासाठी असेच डिटेल व्हिडिओ आणणार आहोत आणि परीक्षेचा अभ्यासही आपण आपल्याकडून करून घेणार आहोत. तरी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.